नमस्कार मंडळी, कधी तुम्ही विचार केलाय का की आपण नेटफ्लिक्सवर एखादी वेब सिरीज बघत असतो किंवा गुगलवर एखादा सर्च करतो, इंस्टाग्रामला एखादा फोटो अपलोड करतो किंवा UPI-नं मित्राला पैसे ट्रान्सफर करतो, या सगळ्या मागे एक डिजिटल मेंदू जो आहे तो काम करतोय। हा डिजिटल मेंदू म्हणजे काय असतं तर डेटा सेंटर। डेटा सेंटर ही थीम जी आहे ती फक्त भारताच्या भविष्याचा भाग नाहीये, तर ती आपल्या शेअर मार्केटच्या मोठ्या वाढीला कारणीभूत ठरू शकते आणि यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संधी दडलेल्या आहेत। संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आर्थिक सर्वेक्षण 2024-25 चं जे काही निरीक्षण होतं, भारताचे डेटा सेंटर मार्केट 2023 मध्ये 4.5 बिलियन USD वरनं 2032 पर्यंत 11.6 बिलियन USD पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। ही एक नव्हे तर IT, रिअल इस्टेट, एनर्जी, कन्स्ट्रक्शन आणि इन्व्हेस्टमेंट सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांना चालना देणारी एक थीम आहे। डेटा सेंटर थीम जर तुम्ही बघितली तर भारतासाठी का महत्त्वाची आहे, सरकारची या डेटा सेंटर थीम बाबतची धोरणं जी आहे ती पूरक आहेत की नाहीयेत, असतील तर ती कोणती धोरणं आहेत, कोणते 3 प्रमुख स्टॉक्स आहेत ज्यांना या थीमचा फायदा होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत अतिशय सविस्तरपणे। त्याआधी पैसा पाणीला सबस्क्राइब करा, म्हणजे अशा कामाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याकडनं मिस होणार नाही। सगळ्यात आधी काय तर आपण डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय हे बघूया। अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर डेटा सेंटर म्हणजे काय असतं तर एक मोठं डिजिटल असं वेअरहाऊस असतं। इथे काय होतं की वेबसाईट्स असतील, ॲप्स असतील, सोशल मीडिया असेल, बँकिंग असेल, सरकारी असेल, अशा सगळ्या प्रकारच्या ॲप्लिकेशन्सचा डेटा इथे साठवला जातो, हाताळला जातो आणि 24/7 अवेलेबल केला जातो। आजच्या डिजिटल युगामध्ये डेटा हेच नवीन ऑइल आहे असं म्हटलं जातं। डेटा इज द न्यू ऑइल असं प्रत्येक जण म्हणतं। जसजसा डेटा वाढतोय तसतसं डेटा सेंटरचं महत्त्व जे आहे ते प्रचंड वाढताना आपल्याला दिसतं। गेल्या काही महिन्यांपासून बरेच विश्लेषक काय म्हणतात की भारत डेटा सेंटर हब बनतोय। असं का? सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत डेटा सेंटरसाठी एक आदर्श देश ठरत आहे असं का? याची काही महत्त्वाची कारणं आहेत। ती काय कारणं आहेत तर आपण ती कारणं एक एक करून बघूया। आपल्या देशामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात। दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये स्वस्त विजेची उपलब्धता आहे। तिसरी गोष्ट, आपल्याकडे कुशल असं IT मनुष्यबळ उपलब्ध आहे। 5G आणि AI चा वेगाने आपल्याकडे प्रसार होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारचा डेटा सेंटर थीमला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे। यामध्ये आणखी एक जमेची बाब जर तुम्हाला सांगायची झाली तर सरकारने काय केलंय तर डेटा सेंटरला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिलेला आहे। यामुळे काय होतं की कंपन्यांना लोन मिळवणे, जमीन मिळवणे आणि इतर काही पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या स्वस्तात उपलब्ध होतात। भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने डेटा सेंटर पॉलिसी देखील ड्राफ्ट केलेली आहे। यामुळे काय होतं की डेटा सेंटर्सच्या एक्सपान्शनसाठी कंपन्यांना मदत होऊ शकते। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू यासारख्या राज्यांनी आपापल्या स्वतंत्र अशा डेटा सेंटर पॉलिसीज देखील लॉन्च केलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारने आपल्या 2023च्या पॉलिसीनुसार काय केलंय की या डेटा सेंटर कंपन्यांना स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिलेली असेल, स्वस्तात वीज उपलब्ध करून देणं असेल किंवा विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केलेली आहे। अशा वेगवेगळ्या त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अशाच सुविधा कर्नाटक, तमिळनाडू मध्ये देखील अंमलात आणलेल्या आहेत। ऑलरेडी त्या दिशेने ते लोक काम करत आहेत। चला तर आता बघूयात अशा 3 प्रमुख कंपन्या ज्या भारतातील डेटा सेंटर थीमचा थेट किंवा अप्रत्यक्ष असा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेऊ शकतात। पहिली कंपनी आहे ती म्हणजे टाटा कम्युनिकेशन्स। टाटा कम्युनिकेशन्स ही डेटा कनेक्टिव्हिटी, क्लाउड सर्व्हिसेस आणि मॅनेज नेटवर्क्स मध्ये आपली सर्व्हिसेस देत असते। त्या क्षेत्रामध्ये काम करणारी आघाडीची कंपनी आहे। त्यांची ग्लोबल नेटवर्क कव्हरेज जर तुम्ही बघितली तर भारतातल्या कुठल्याही IT कंपनीपेक्षा देखील त्यांचं कव्हरेज मोठं आहे। खऱ्या अर्थानं ग्लोबल प्रेझेन्स असलेली ही कंपनी 190 पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या सुविधा सध्या पुरवते। तुम्ही जगातल्या दर 5 पैकी 4 मोबाईल युजर जे आहे ते टाटा कम्युनिकेशन द्वारे कनेक्ट केलेले असतील। 500 मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत म्हणजे 500 कंपन्या, त्यापैकी 300 कंपन्यांबरोबर ही कंपनी काम करते। एवढी एक गोष्ट ही कंपनी कशी आहे, किती मजबूत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पुरेशी ठरू शकते। बँकिंग म्हणा किंवा मीडिया म्हणा, अगदी स्पोर्ट्स म्हणा, अशा प्रत्येक इंडस्ट्रीसाठी टाटा कम्युनिकेशन या कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत। ते काय करतात तर भारतातल्या आणि जगभरातल्या अनेक डेटा सेंटर्सला एकमेकांशी जोडण्याचं काम करतात। यामुळे काय होतं की ही कंपनी भारतात
डेटा सेंटर थीमसाठी एक प्रमुख दावेदार अशी कंपनी ठरू शकते. कंपनीच्या काही जमेच्या बाजू आहेत, त्या कोणत्या आहेत ते आपण जर बघायचं झालं तर पहिली जमेची बाब म्हणजे जागतिक स्तरावर या कंपनीचे 5000 पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. दुसरी बाब म्हणजे सातत्यानं ही कंपनी मजबूत ऑपरेटिंग मार्जिन्स नोंदवत आहे. कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन पर्सेंटेज जो आहे तो गेली 4-5 वर्षे सातत्यानं 20% घरात आहे. आणि तिसरी बाब म्हणजे B2B क्लायंट बेस जो आहे कंपनीचा, म्हणजे डेटा वापरणाऱ्या मोठ्या कंपन्या जो आहे तो क्लायंट बेस अतिशय स्ट्रॉंग आहे. आता कंपनीसाठी एक थोडे रिस्क सुद्धा आहे, ती म्हणजे डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. मात्र टाटा हा ब्रँड मोठा आहे, त्यांचं ग्लोबल नेटवर्क चांगलं आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्समुळे कंपनी चांगली मजबूतीने उभी आहे. आपली आजची दुसरी कंपनी आहे ती म्हणजे L&T, लार्सन अँड टुब्रो. L&T भारतातली सगळ्यात मोठी EPC कंपनी आहे. EPC म्हणजे काय तर इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन या तिन्ही गोष्टी L&T ही एकच कंपनी करतात. तुम्ही म्हणाल की डेटा सेंटर ही थीम आणि EPC यांचा काय संबंध बाबा? तर डेटा सेंटर म्हणजे काय, फक्त सर्व्हरच असतात का? नाही. हे सर्व्हर्स जिथे स्टोअर केलेले असतात त्यासाठी खास बिल्डिंग स्ट्रक्चर तुम्हाला लागतं, चांगली कूलिंग सिस्टीम लागते, पॉवर बॅकअप्स लागतात, सिक्युरिटी लागते, अशा वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. L&T अशा हायटेक एनर्जी इफिशियंट अशा डेटा सेंटरचं बांधकाम करते. त्यांनी आज तागायत Amazon वेब सर्व्हिसेस आणि NTT इंडियासाठी डेटा सेंटर्सचे प्रोजेक्ट जे आहेत ते ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर ते ऑलरेडी काम करत आहेत. तर भारतामध्ये AWS, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जे नवीन डेटा सेंटर्स उभारत आहे त्यामध्ये L&T महत्त्वाचा EPC पार्टनर ठरण्याची शक्यता आहे. L&Tची स्वतंत्र डेटा सेंटर्स आणि क्लाउड सर्व्हिसेस अशी वेगळी बिझनेस डिव्हिजन देखील आहे, ज्याद्वारे ते हा जो पर्टिक्युलर बिझनेस आहे तो मॉनिटर करतात, तो रन करतात. कंपनीच्या जमिनीच्या बाजू जर सांगायचं झालं तर मजबूत ऑर्डर बुक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना चांगला अनुभव आहे. L&Tचा पॅन इंडिया प्रेझेन्स आहे, ही अतिशय जमेची बाब आहे. रिस्क बद्दल जर बोलायचं झालं तर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं कमी होताना दिसतोय. मात्र फंडामेंटली L&T हा स्ट्रॉंग स्टॉक आहे, स्ट्रॉंग कंपनी आहे, त्यामुळे तशी ही फारशी जोखीम जरी नसली तरी ती तुम्हाला सांगणं हे आमचं कर्तव्य. आजची तिसरी आणि शेवटची कंपनी आहे ती म्हणजे अदानी एंटरप्राइजेस. अदानी कॉनेक्स अशी एक कंपनी आहे जी अदानी एंटरप्राइजेस आणि एज कॉनेक्स अमेरिकेतली कंपनी आहे, त्यांचं जॉईंट व्हेंचर आहे. अदानी एंटरप्राइजेसची ही कंपनी सबसिडियरी आहे. या कंपनीचा उद्देश काय आहे की भारतामध्ये हायपर स्केल डेटा सेंटर्स उभारणे. सध्या त्यांचे चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नोएडा, पुणे, विशाखापट्टणम या वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑलरेडी डेटा सेंटर्स आहेत. 2030 पर्यंत 1 गिगावॉट डेटा सेंटर कॅपॅसिटी अचीव करण्याची या कंपनीची योजना आहे, तसं त्यांचं गोल आहे. यासाठी ते सोलर आणि ग्रीन एनर्जीचा वापर करून सस्टेनेबल डेटा सेंटर्स तयार करत आहे. कंपनीसाठी जमेची बाजू जर सांगायची झाली तर अदानी ग्रुपचा अनुभव तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकतात. पॉवर, रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्स मध्ये कंपनीचा अनुभव गेल्या काही दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे डेटा सेंटरची इकोसिस्टीम जी आहे ते त्यासाठी लागणारी जी काही सगळी गरजेची बाब आहे ती इन हाऊस त्यांना मिळू शकते. कंपनीसाठी जोखीम काय तर काही गुंतवणूकदार काय म्हणतात की अदानी ग्रुपचं जे बॅलन्स शीट आहे किंवा अदानी ग्रुपमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स जो आहे त्याबद्दल लोक थोडेसे साशंक असतात. मात्र डेटा सेंटर ही कॅपिटल इंटेन्सिव्ह आणि लॉंग टर्म थीम आहे. नेमका इथे अदानी ग्रुपचा स्केलिंग अपचा जो काही अनुभव आहे तो कामाला येतो आणि त्यामुळं ही रिस्क जी आहे ती तशा बऱ्यापैकी मिटिगेट होऊ शकते. या तुम्हाला आम्ही सांगितलेल्या डेटा सेंटर थीमचा फायदा होऊ शकेल अशा 3 कंपन्या होत्या. आता गुंतवणूक करताना तुम्ही काय लक्षात घ्याल तर डेटा सेंटर थीम जी आहे ही तात्पुरती थीम नाहीये, ती लॉंग टर्म दीर्घकालीन थीम आहे. त्यामध्ये लगेच रिटर्न्सची अपेक्षा ठेवणं तुम्हाला जमणार नाही, योग्य ठरणार नाही. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ इथे तुम्हाला बघायला मिळू शकते. थेट डेटा सेंटर ऑपरेटर्स फारसे लिस्टेड नाहीये, त्यामुळे या थीमशी जोडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या निवडायला लागतात. स्टेबल बिझनेस मॉडेल असलं पाहिजे, मजबूत ऑर्डर बुक असलं पाहिजे, क्लायंट जे आहेत त्याची डायव्हर्सिटी तुमची चांगली असली पाहिजे. अशा ज्या कंपन्या आहेत त्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. तर मंडळी, डेटा सेंटर ही फक्त एक टेक थीम नाहीये, तर ती भविष्यामध्ये एक पायाभूत सुविधा ठरू शकते आणि तशी होईल असा आम्हाला निश्चित विश्वास वाटतो. भारताचा वाढता डेटा वापर, पूरक सरकारी धोरण आणि ग्लोबल कंपन्यांचा भारताकडे असलेला ओढा या सगळ्या गोष्टींचा विचार करता पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये भारतामध्ये डेटा सेंटर क्षेत्रामध्ये चांगली वाढ होऊ शकते. आपण अशा थीम ओळखल्या पाहिजेत आणि त्या थीम ओळखून लवकर
लवकर त्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याचे मोठे फायदे आपल्याला मिळू शकतात। या व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मी तुम्हाला 3 कंपन्यांची माहिती दिली। या कंपन्यांची माहिती देताना मी फारसा टेक्निकल त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली नाहीये, फंडामेंटल्सवर फारसा फोकस केलेला नाहीये। का तर तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, कंपन्यांची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुंतवणूक जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास नक्की कराल अशी आशा करतो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच अजून इन्साइटफुल विषयांसाठी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत सजगपणे इन्व्हेस्टमेंट करा आणि डिजिटल भारताच्या प्रवासामध्ये पुढे राहा। धन्यवाद।